SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक. रिजनरेटिव्ह म्हणजे पुनरुज्जीवित. कसं आहे की मॉडर्न ॲग्रिकल्चर सायन्स काय म्हणतं की तुमच्या शेतामध्ये तुम्ही भाताचं पीक घेतलं किंवा मक्याचं पीक घेतलं किंवा पालेभाज्या किंवा टोमॅटो किंवा असं काही पीक घेतलं आणि तुम्ही टनोवारी म्हणजे भाताच्या शेतामधून समजा 2 टन भात आणि 1 टन पेंढा शेतामधून काढून तुम्ही घरी घेऊन गेला की शेतामध्ये काहीतरी कमी झालं. असं पुनरुज्जीवित शेतीमध्ये अध्यारोप धरलेलं नाही किंवा होत नाही. पुनरुज्जीवित शेतीमध्ये शेती केल्यानंतर अन्न निर्मिती पिकवल्यानंतर त्या जमिनीचं त्या भूमातेचं सुद्धा पुनर्भरण होतं. ती पुनरुज्जीवित होते. म्हणजे कसं की त्याच्यामध्ये जो विचार मांडलेला आहे तो विचार असा आहे की वरचं धान्य किंवा फळ हे माणसासाठी, मधला पाला किंवा काड किंवा फांद्या जे आहेत त्या प्राण्यांसाठी, आणि जे मूळ आहे ना मूळ, ते मूळ जमिनीखालचं ते मात्र भूमातेसाठी. अत्यंत महत्वाचं आहे. अशी ही विभागणी विचार केलेला आहे, विभागणीचा विचार. तर असं जर केलं तर आपल्या जमिनीमधनं बिलकुल काही कमी होत नाही, उलट ती जमीन पुनरुज्जीवित होते, जास्त सशक्त होते. आपण आपल्या भूमातेला जर अगोदरच्या पिकाची मुळं आणि तिथे आलेल्या तणांची मुळं जर आपण आपल्या भूमातेला दिली, तिला अर्पण केली योग्य पद्धतीने, तर ती मुळं दिल्यामुळे आपली भूमाता पुनरुज्जीवित जास्त सशक्त होते. आणि जर जमीन सशक्त असेल तर अन्न तिथे तयार होणारं जे अन्न आहे ते पण सशक्त पौष्टिक असतं आणि ते खाताना त्याची चव फार सुंदर असते आणि ते त्याच्यामुळे पौष्टिकता सुद्धा वाढते. आपल्या शरीराला जे बल मिळायला पाहिजे ते असं अन्न खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला जास्त चांगलं बल मिळतं. तर सर याच्यामध्ये कसं आहे की SRT तंत्रज्ञानामध्ये तुम्ही जी मुळं आहेत ती तिथेच हे केली जातात, पोहोचवली जातात, किंवा जे तण आहे ते तिकडेच हे केलं जातं. तर हे अतिशय फायदेशीर आहे, कारण की सर्वार्थाने ते योग्य पण आहे आणि परवडणारी गोष्ट पण आहे. आणि त्याच्यातून तुम्ही म्हणाला तसं की अधिक पौष्टिक अन्न त्याच्यातून निर्माण होणार आहे. तर हे तंत्रज्ञान तुम्ही मुख्यतः भाताच्या बाबतीत अवलंबलं आहात की अजून कोणकोणत्या पिकांच्या बाबतीत अवलंबता येतं ते? तर SRTचं जे मी थोडंसं तत्व सांगतो की SRT मध्ये आपण जमीन परत परत नांगरायची नाही, कुळवायची नाही, कोळपायची नाही किंवा खुरपून तिथली गवत म्हणजे तण काढून बाहेर फेकून द्यायचे नाही. मी नांगर विरहित शेती का ही पूर्ण? नांगर विरहित, पूर्णपणे नांगर विरहित. किंबहुना जे विज्ञान आहे ते विज्ञान असं सांगतं की जमीन नांगरणं हा जमिनीचा, भूमातेचा म्हणजे जमिनीचा, पर्यावरणाचा आणि शेती व्यवसायाचा शत्रू नंबर 1 आहे. जमीन नांगरणं हा आपला शत्रू नंबर 1 आहे. त्याच्यामुळे जी जमीन आहे ती कमकुवत होते. जमीन अतिशय कमकुवत होते. त्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब आहे तो करपून जातो आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब करपल्यावर जे जे ते त्याचं अन्न आहे ज्या सूक्ष्म जंतूंचं, ते सूक्ष्म जंतू परागंदा होतात. म्हणजे जमीन नांगरल्यामुळे असं म्हणतात की जे शेतकऱ्याला सगळ्यात जास्त मदत कोण करतं तर सूक्ष्म जंतू. त्याचं पीक चांगलं येण्यासाठी सगळ्यात जास्त मदत शेतकऱ्याला सूक्ष्म जंतू मदत करतात. तर असे हे जे सूक्ष्म जंतू आहेत, या सूक्ष्म जंतूंसाठी एकदा जमीन नांगरणं म्हणजे त्यांच्यासाठी एक मोठा वणवा, एक मोठा महापूर आणि एक मोठा धरणीकंप, सगळं एकत्रित मिळून जेवढं नुकसान होईल तेवढं एका नांगरणीमुळे नुकसान होतं. तेव्हा आपल्याला जमीन नांगरणं हे प्रथम थांबवायला पाहिजे. विज्ञानाप्रमाणे जमीन नांगरणं हे सगळ्यात अगोदर आपण थांबवायला पाहिजे. तेव्हा नैसर्गिक शेती किंवा रिजनरेटिव्ह मेथड ऑफ फार्मिंगचं पहिलं प्रिन्सिपल असायला पाहिजे, जमीन नांगरायची नाही. 1. 2. अगोदरच्या पिकाची मुळं आणि तणांची मुळं ही जागेलाच ठेवायची. 3. मग आपण जर का जमीन नांगरली नाही, कुळवली नाही, खुरपली नाही तर ती जी तण येतील ते तणच सगळं शेत खाऊन टाकतील, मग आपलं पीक पिकणारच नाही. मग अशा वेळेला ह्या तणांचं नियोजन, बंदोबस्त नाही
तण फार कामाचे आहेत. हम्म, हम्म, तणांमुळे आपल्या जमिनीची जैवविविधता वाढते. हम्म, हम्म, तेव्हा तण फार महत्वाचे आहेत. हम्म, पिकाची मुळं फार महत्वाची आहेत. हम्म, मग ही पिकाची मुळं आणि दुसरी पिकाचं जे खोडं असतात ती खोडं हम्म, आणि तण हम्म, ह्यांचं नियोजन हम्म. हे तणनाशकांच्या साह्यानेच करायला पाहिजे. अच्छा. 3 आणि चौथं महत्वाचं तत्व म्हणजे असं आहे हम्म, की एका मागोमाग एक हम्म, तेच ते पीक घ्यायचं नाही. हम्म, पिकाचा फेरपालट करायचा. हम्म, हम्म, तर आपल्याला पिकाचा फेरपालट जर करायचा तर त्याप्रमाणे आपण वेगवेगळी विविधता तिथे आणतो. विविधता आणल्यामुळे जमिनीची सशक्तपणा वाढतो. या सगळ्याचा अर्थ म्हणजे रिजनरेटिव्ह मेथड ऑफ फार्मिंग किंवा पुनरुज्जीवित शेती. SRT ची ही 4 प्रिन्सिपल्स आपण वापरली की आपल्याला त्यामध्ये जमीन ही हेल्दी होते, जमीन सशक्त होते आणि फक्त सशक्त जमिनीमध्येच आपल्याला पौष्टिक अन्न निर्मिती करता येते. नुसती खतं टाकून भले अगदी मायक्रो न्यूट्रियंट्स काय की हे काय ते काय असं टाकून आपल्याला सशक्त अन्न म्हणजे पौष्टिक अन्न निर्मिती मिळणं हे शक्य नाही. आपल्याला जमीनच सशक्त व्हायला पाहिजे. बरोबर. तर